आजच्या दिवस दारूच्या पहिल्या घोटापासून दूर आहे. आज 6व्या रूढीवर मला शेअर करायचंय. 6वी रूढी मी जे इंग्लिशमधनं मला समजेल असं मराठी अनुवाद केलाय तो वाचतो. ए समूहाने कधीही कोणत्याही संबंधित सुविधा किंवा बाहेरील उपक्रमांना समर्थन, वित्तपुरवठा किंवा चे नाव वापरण्यास देऊ नये, जेणेकरून पैसा, मालमत्ता आणि प्रतिष्ठेच्या समस्या आम्हाला आमच्या प्राथमिक उद्देशापासून दूर नेतील. मुळात या रूढीच्या बाबतीत रूढीभंग असं आपल्या समूहांकडनं फार कमी प्रमाणात मला तरी निदर्शनास आलंय गेल्या 12 वर्षामध्ये. म्हणून माझं शेअरिंग अगदी 5-10 मिनिटात संपू शकतं. तर कोणी पुढे शेअर करणार असेल तर त्यांनी आधीच मनाची तयारी करावी, जर आयोजकांनी परवानगी दिली. ही रूढी तयार झाली त्याच्या मागे मुळात 2-3 कारणं होती. बिल डब्ल्यू आणि इतर काही सभासद त्यांना असं सुरुवातीलाच अगदी एच्या स्थापनेपासून त्यांचं मत होतं. डॉक्टर बॉब आणि त्यांच्या इथले सभासद, कारण दोघेही वेगवेगळ्या गावांमधले, शहरांमधले राहणारे सभासद होते, बिल डब्ल्यू आणि डॉक्टर बॉब. बिल डब्ल्यू कामासाठी दुसरीकडे गेले डॉक्टर बॉब यांच्या गावात. तेव्हा त्यांनी डॉक्टर बॉबना मेसेज दिला. काही काळाने पुन्हा आपल्या ठिकाणी परत आले. तर दोन्हीकडच्या फेलोशिप्समध्ये एक विचारधारेमध्ये फरक होता. बिल डब्ल्यू आणि त्यांचे जे सोबत सभासद होते त्यांचा विचार होता की दारुड्यासाठी जितकं करता येईल तितकं करायला पाहिजे, कारण त्यावेळी हॉस्पिटल्स दारुड्यांना घ्यायचे नाहीत. कारण आजही आपल्या देशामध्ये अशी समज आहे की दारुडा हा स्वतःच्या छंदासाठी, करमणुकीसाठी, मजेसाठी, नशेसाठी पितो. आजार आहे, मद्यपान आजार आजही इतक्या वर्षांनंतर आपल्या समाजामध्ये पूर्णपणे स्वीकृत नाहीये. अमेरिकेत सारख्या ठिकाणी प्रगत देशात सुद्धा पूर्णपणे 100% हे स्वीकार नाहीये की हा आजार आहे आणि दारुडा जाणून बुजून दारूच्या आहारी जात नाही. तर त्यामुळे बिल डब्ल्यू आणि तेव्हाच्या सभासदांचं इच्छा होती की हॉस्पिटल चालू करूया दारुड्यांसाठी, कारण दारुड्यांना हॉस्पिटल घेत नाहीत. त्याच्यानंतर दारुड्यांना नोकरी, व्यवसायासाठी मदत करण्यासाठी आर्थिक नियोजन करूया. त्याच्यानंतर दारुडा जरी दारू बंद झाली तरी त्याचं पुनर्वसन होईपर्यंत कुठे जाणार, कारण बरेच दारुडे बेघर झालेले असतात. तर मग त्यांना पुनर्वसन केंद्र, म्हणजे व्यसनमुक्ती केंद्र नाही, पुनर्वसन केंद्र, जिथे ते राहू शकतात एकटेपणापासून दूर आणि खाण्यापिण्याची सोय आहे. आणि मग जोपर्यंत ते स्वतःच्या पायावर उभे राहत नाहीत तोपर्यंत त्यांची सोय अल्कोहोलिक्स अनॉनिमस करेल, अशा अर्थाचं सगळं त्यांचं उपक्रम होते. जे नंतर त्यांच्या लक्षात आले की हे सगळं करत बसलो तर आपण आपल्या प्रमुख उद्दिष्टापासून दूर जाऊ. आपण एकतर पैशाच्या समस्या होतील ज्या झाल्या. एक महिला सभासदांनी पुनर्वसन केंद्र दारुड्यांसाठी चालू केलं आणि मग ते एचं नाव वापरून तिने फंड उभे केले, पैसा उभा केला आणि मग त्याच्यावरनं गोंधळ निर्माण झाले. आणि हे सगळे अनुभव आल्यानंतर या रूढी ज्या नंतर बनल्या ते अनुभव आले की या पैशावरनं एचं नाव खराब होईल किंवा प्रतिष्ठा मी करणार, मी दारुड्याचं भलं करणार, या प्रतिष्ठेपोटी एचं नाव खराब होईल. कोणाचं तरी माईक अनम्यूट आहे, जरा प्लीज म्यूट करा. तर या प्रतिष्ठेपोटी एचं नाव खराब होईल किंवा एनी त्या उपक्रमांसाठी, हॉस्पिटलसाठी किंवा इतर उपक्रमांसाठी जागा विकत घ्यायची ठरवली होती. तर जागा विकत घेतली तर मग ती जागा कोणाची ह्याच्यावरनं सभासदांच्यात भांडणं होतील आणि चं एकताभंग होईल आणि प्रमुख उद्दिष्टापासून लांब जाईल. तर त्यांनी ही रूढी बनवली की एनी हे करू नये. त्यामुळे फार क्वचित काही रूढी आपल्याकडे न ठरवता किंवा न प्रयत्न करता पाळल्या जातात. त्याच्यातली ही एक रूढी आहे. एक आपली 7वी रूढी बऱ्यापैकी पाळली जाते आणि ही एक रूढी आहे जी बऱ्यापैकी पाळली जाते, 100% नाही. कारण काही ठिकाणी कसं आहे, आपला कार्यक्रम सांगतो की रूढीभंग झाला नाही तरी रूढीभंग होतोय असं वाटता कामा नये, आभास सुद्धा निर्माण होता कामा नये की रूढीभंग होते, अशा अर्थाचं सुद्धा वागणूक आपली नसायला पाहिजे. आपण तेवढे सतर्क असायला पाहिजे असं कार्यक्रम अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे सांगत असतो.
जरी हे सगळी काळजी घेतली, रूढी बनल्या, तरी सुद्धा अमेरिकेमध्ये अजूनही आपल्या देशामध्ये ते नाहीये. मला म्हणजे बरेच वेळा आपण कर्मणूक प्रिय लोक आहोत बऱ्याच इतर देशांमधल्या लोकांसारखे, त्यामुळे आपल्याकडे का नाही हे मला पडलेला मोठा प्रश्न आहे. की अमेरिकेत दारुड्यांचे क्लब्ज आहेत. क्लब्ज म्हणजे कर्मणुकीची ठिकाणं, जिथे आपल्या इकडे क्लब सिस्टम आपल्या देशातही आहे पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही. अमेरिकेत क्लब सिस्टम हे पहिल्यापासून आहे. अगदी गरीब लोकांचे सुद्धा क्लब्ज असतात, श्रीमंत, आपल्या इकडे फक्त श्रीमंत लोकांचे क्लब्ज असतात. आपण मुंबई किंवा इतर ठिकाणी सुद्धा मोठे मोठे क्लब्ज असतात. गोल्फ क्लब आपल्याला माहिती आहेत ऐकून. तर मोठे मोठे क्लब्ज असतात करमणुकीसाठी, ते फक्त श्रीमंत लोकांचे असतात. पाश्चात्य देशांमध्ये गरीब लोकांचे म्हणजे आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांचे सुद्धा क्लब्ज असतात. तर क्लब्ज हे संकल्पना तिकडे अगदी प्रचलित असल्यामुळे कदाचित तसं असेल. आपल्या इथे गरीब लोकांचे क्लब्ज म्हणजे छोटंसं एका खोलीत कॅरम बोर्ड किंवा असं असेल तर, पण प्रचलित नाहीये ही संकल्पना. अमेरिकेत सभासदांनी स्वतःचे क्लब्ज चालू केले आणि मग त्या क्लब्जमध्ये वर्गणी घेतली जात असते, जी मध्ये आपण विनामूल्य कार्यक्रम म्हणतो, पण क्लब्जमध्ये वर्गणी घेतली जात असते. आणि मग त्यामुळे क्लबसाठी वेगळं नियमावली किंवा वेगळे गाईडलाईन्स तयार केले गेले, पण तरी सुद्धा लक्षात आलं की गोंधळ होतोय. त्यामुळे शेवटी क्लब्जना एकतर चं नाव देऊ नये हे ठरवण्यात आलं आणि दुसरी गोष्ट त्यांना च्या मुख्य प्रवाहापासून तोडून टाकण्यात आलं, वेगळं करण्यात आलं. आता हल्ली जे चे क्लब्ज अमेरिकेत आहेत, सभासदांचे क्लब्ज अमेरिकेत आहेत, त्यांचं पूर्ण व्यवहार ते स्वतःचे स्वतः राबवतात. चा त्याच्याशी काही संबंध नाही. ते वर्गणी घेतात, तिथे फुकट नाहीये. ते वर्गणी घेतात, त्याची वर्गणी क्लब ठरवतो आणि वर्गणी न भरणाऱ्याला त्या क्लबमध्ये प्रवेश दिला जात नाही. तर च्या बऱ्याच रूढींच्या विरोधात कारभार आहेत, पण ते हून वेगळे झाल्यामुळे च्या रूढी त्यांना लागू नाहीयेत. म्हणून क्लब जर आपण रूढी वाचल्या, 6वी रूढी ट्रॅडिशन हाऊ इट वॉज डेव्हलप, रूढी कशा तयार झाल्या, त्याच्यात या क्लब्सचा उल्लेख आहे. 6व्या रूढीशी संदर्भात तुम्ही जर वाचन केलं तर असे करमणुकीचे क्लब्स जे चे तिथे होते ते पासून वेगळे करण्यात आले. कारण क्लबसाठी जागा विकत घेतली काही लोकांनी आणि मग ती जागा विकत घेतली, मग ती जागा कोणाची ह्याच्यावरनं भांडणं होणार, ची आहे की नाही. एक गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे की सध्या सहसा मालमत्ता ह्याच्यापासून दूर राहण्यासाठी बराच प्रयत्न कायम करते. त्याच्यातली 1-2 उदाहरणं मी देईन. आपला जो सर्कल ट्रायंगलचा लोगो आहे, जो आपण मुक्तता, एकता, सेवा हा जो आपला ट्रायंगल आहे आणि सर्कल आहे, त्याच्यावरती हल्ली अधिकार सांगत नाही. म्हणजे तर त्याच्यावरती कॉपीराईट ज्याला शब्द आहे तो कॉपीराईट नाही, चा अधिकार सांगत नाही. आपण बरेच सर्व्हिस बॉडीज वापरतो, पण च्या कोणत्याही कॉपीराईट असलेल्या गोष्टीवरती तो सर्कल ट्रायंगल हल्ली छापला जात नाही. म्हणजे उदाहरणार्थ ची पुस्तकं, बिग बुक आहे, 12x12 आहे, आता त्याची छपाई होते, त्याच्यावर सर्कल ट्रायंगल छापला जात नाही. कारण मालमत्तेवरनं होणारी भांडणं, आता आपलं बिग बुक 12x12 ह्याच्यावरती आपलं कॉपीराईट आहे, त्याच्यावर आपण अधिकार सांगतो. कारण आपण ते ओपन ठेवलं, मोकळं ठेवलं तर फार चुकीच्या दिशेने सगळं काही जाईल हे लक्षात आल्यामुळे त्याच्यावर आपण कॉपीराईट ठेवलेलं आहे. पण सर्कल ट्रायंगल सारखी गोष्ट, नंतर आणखीन ची प्रार्थना सुद्धा आपण त्याच्यावर आपला अधिकार सांगत नाही. ची प्रार्थना तशी आपण बाहेरूनच घेतलेली आहे, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या चा अधिकार आपण त्याच्यावर सांगत नाही की हे तुम्ही वापरू शकत नाही असं आपण सांगत नाही. तर ही काळजी का घेतली जाते? कारण मालमत्ता ने जमा केली तर भांडणं होऊ शकतात, एकताभंग होऊ शकते, आपण प्रमुख उद्दिष्टापासून दूर जाऊ शकतो, प्रतिष्ठेवरनं जाऊ शकतो आणि पैशावरनं जाऊ शकतो. त्यामुळे आपलं तत्व जे आहे ते मी शेअर करतो आणि पुढे जातो, कारण बाकी पैशाबद्दल विषय मी 7व्या रूढीत शेअर करणार आहे. हे फार महत्वाचं तत्व आहे, हे या रूढीसाठी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सेंट फ्रान्सिस ऑफ असिसी या संत पुरुषाकडनं हे बिल डब्ल्यू यांनी तत्व घेतलं आपल्या मध्ये, ते म्हणजे कॉर्पोरेट पॉवर्टी. आता एक महत्वाचा विषय आहे, लक्ष द्या की
आपण फार मोठा गैरसमजात वावरत असतो बरेच जण की एनी गरीब राहिलं पाहिजे, याचा अर्थ आपण चुकीचा लावतो आणि त्यामुळे किटी बॉक्समध्ये आपण 1 रुपया, 4 आणे, 8 आणे, इवन नळाचे वॉशर 7व्या रूढीत परत ह्याच्याबद्दल तपशिलात सांगणार आहे. 10च्या फाटक्या नोटा म्हणजे अर्धी नोट या आजच्या किटी बॉक्समध्ये टाकायची आणि पुढच्या मीटिंगला उरलेली अर्धी नोट टाकायची. इथपासून आपण एला गरीब ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि मुळामध्ये एनी गरीब राहायला पाहिजे ह्याचा अर्थ कॉर्पोरेट पॉवर्टीवरती आधारलेला आहे. तर कॉर्पोरेट पॉवर्टीचा अर्थ काय आहे की आवक आवश्यकतेप्रमाणे पाहिजे. लक्षात घ्या, आवक ही आवश्यकतेप्रमाणे पाहिजे. म्हणजे आपला जो ह्याचा उपक्रम होता सत्यमेव जयतेचा, त्या सत्यमेव जयतेच्या उपक्रमासाठी लोकांपर्यंत पोहोचायला, जनजागृती सभा घ्यायला, कारण आपण सगळीकडे 12 स्टेप करू शकत नव्हतो. अगदी पार खेडेगावातनं आणि अगदी दुर्गम भागातनं कॉल्स आले होते आपल्याला आणि तिथे सभासद पोचू शकत नव्हते. मग अशा ठिकाणी अवेअरनेस मीटिंग घेतल्या असत्या तर सभासदांपर्यंत मेसेज पोचले असते. पण एवढ्या ठिकाणी अवेअरनेस, लाखात कॉल आल्यानंतर अवेअरनेस मीटिंग घेण्यासाठी एकडे पैसा नव्हता. आणि इथे आपण कॉर्पोरेट पॉवर्टीचं तत्वाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे हा घोळ झालेला आहे. तर एला आवश्यकतेप्रमाणे आवक पाहिजे, पण आवक ती वापरून झाल्यानंतर एकडे शिल्लक शून्याच्या आसपास पाहिजे. हे कॉर्पोरेट पॉवर्टीचं. म्हणून एकडे गरीब राहिली पाहिजे म्हणजे काय, खर्च झाल्यानंतर, आवश्यक तो खर्च झाल्यानंतर गरीब राहिली पाहिजे. म्हणून आपण हे कॉर्पोरेट पॉवर्टीचं तत्व पाळतो. मग आंतरसमूहांकडे लाखामध्ये रुपये असतात, समूहांकडे लाखामध्ये रुपये असतात, ते हे कॉर्पोरेट पॉवर्टीचं तत्व पाळत नाहीत. एका आंतरसमूहाचं माझ्या कानापर्यंत पोचलेलं की एका आंतरसमूहाकडे लाखात पैसे आहेत आणि त्याच्यातल्या काही समूहांना वेगळं पडून वेगळा आंतरसमूह स्थापन करायचा आहे. पण हा आंतरसमूह सांगतो जी ठेव आहे त्याच्यातनं तुम्हाला काही मिळणार नाही, तुम्ही बाहेर पडा आणि वेगळा आंतरसमूह चालू करा, शून्यापासून सुरू करा, ह्याच्यातले काही पैसे मिळणार नाहीत. तर हे भांडण आहे. त्याच्यामुळे त्या आंतरसमूहामध्ये असंख्य समूह आहेत. आज मी काल परवा दुसऱ्या रूढीवरती शेअर करताना बोललो की एखाद्या आंतरसमूहाच्या अंतर्गत जर 50-75 समूह असतील, 35-40 समूह असतील, असे आहेत आंतरसमूह. एकच आंतरसमूह आहे असं नाही. आणि त्या आंतरसमूहामध्ये अजेंड्यावरच्या आजच एका ओल्ड टायमरशी मी बोलत होतो की अजेंड्यामध्ये 5 मुद्दे आहेत आणि 50 समूह आहेत. तर 50 समूह 5 मुद्दे म्हणजे 250 ग्रुप कॉन्शन्स येणार. 250 ग्रुप कॉन्शन्स मांडायला जर एक ग्रुप कॉन्शन्स एका अजेंड्याच्या मुद्द्यावरती ग्रुप कॉन्शन्स मांडायचा असेल तर 2 मिनिटं पकडूया आपण. खरं नाही पण 2 मिनिटं पकडूया. चला, 250 ग्रुप कॉन्शन्स मांडायला, नुसतं मांडायला 500 मिनिटं पाहिजेत आणि त्या 500 मिनिटं ग्रुप कॉन्शन्स मांडून झाल्यानंतर त्याच्यावर साधक बाधक चर्चा करायला 2000 मिनिटं पाहिजेत. म्हणजे टोटल एका अजेंड्यावरती चर्चा करायला 2500 मिनिटं पाहिजेत. 2500 मिनिटं आपण देतो का आंतरसमूहाच्या मीटिंगला, जिथे 50 समूह किंवा जास्त समूह आहेत किंवा आसपास समूह आहेत? तर 2500 मिनिटं आपण देत नाही. मग असे आंतरसमूह, एका आंतरसमूहाचे 10 आंतरसमूह का नाही होत? आणि त्याला जीएसओ किंवा बाकी ट्रस्टी प्रोत्साहन पण देत नाहीत का? कारण डेलिगेट, आता मी थोडंसं विषयांतर होतंय, कारण डेलिगेट आंतरसमूहातनं जातो. डेलिगेट जर एरिया कमिटीतनं जात असता तर जेवढे आंतरसमूह जास्त तेवढं चांगलं. कारण आंतरसमूहातनं डेलिगेट गेला नसता, डिस्ट्रिक्ट कमिटीतनं एरिया कमिटीतनं डेलिगेट गेला असता. तर असो, परत विषयावरती येतो. त्यामुळे आपल्याकडे कॉर्पोरेट पॉवर्टीचं तत्व जपलं जावं. आता हे कसं शक्य करणार? समजा एखाद्या उपक्रमासाठी आपण 1 लाख रुपये, 2 लाख रुपये जमा केले आणि आपला अंदाज आहे की 2 लाख रुपये उपक्रमाला लागणार आहेत. कॉन्ट्रीब्युशन आलं, 2 लाख रुपयाचं काम सुरू झालं, तर आपण काय करायचं? 2 लाख रुपयेचं काम चालू केलं जनजागृतीचं आणि तरी सुद्धा 1.5 लाखात आपलं काम झालं. 50,000 रुपये शिल्लक राहिले समूहाकडे किंवा आंतरसमूहाकडे, कोणाकडे म्हणा. तर मग काय करायचं? झाले ना, पैसे राहिले, कॉर्पोरेट पॉवर्टीचं तत्व मोडलं. तर त्याच्यावरती आपल्याकडे उपाय आहे, तो म्हणजे 30-60-10 चा, की वर्षाकाठी समूहाने आपल्याकडे पैसे ठेवू नये. आपले प्रुडंट फंड म्हणजे काय? समूहाला जो 100% खर्च येतोच, की समूहात अंदाजे दर मीटिंगला 30-40 सभासद असतात, 40 सभासदांचा चहा,
समूह भाडं देत असेल, आता हे उद्या पुढच्या वेळी शेअर करणार आहे, 7व्या रूढीवर बोलताना भाडं या विषयावरती शेअर करणार आहे मी. तर समूह जर भाडं देत असेल तर भाड्याचे पैसे आणि हे सगळे पैसे जे आहेत, जे आवश्यक खर्च आहेत, टाळण्यासारखे नाही आहेत, ते खर्च जे आपल्याकडे आहेत ते खर्च समजा 3 महिन्याचे, 6 महिन्याचे, किती अंदाजे किटी जमा होते, समजा नाही झाली तेवढी किटी, अचानक हे असं कोविडसारखं लॉकडाऊन आलं, पण भाडं तर द्यायला पाहिजे, जागा अडकवून ठेवलेली आहे समूहानी, तर मग काय करायचं, तर समूहानी 6 महिन्याचा, 1 वर्षाचा समूहानी ग्रुप कॉन्शन्सनी ठरवावं, प्रुडंट फंड त्यांनी बाजूला ठेवून उरलेल्या पैशाचं 30-60-10 करावं. आता मी म्हटलं की प्रत्येक समूहाला कारभार विषयक स्वायत्तता आहे, ह्याच्या अधिकारात समूह, आंतरसमूह पैसे ठेवून घेतात की आम्हाला कारभार विषयक स्वायत्तता आहे, पण बाकी रूढी न मोडता ना. जेव्हा तुम्ही कारभार विषयक स्वायत्तता आहे म्हणून लाखो रुपये ठेवून घेता स्वतःकडे, तेव्हा तुम्ही 6वी रूढी मोडता, जी कॉर्पोरेट पॉवर्टीची रूढी आहे आणि इतर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ही रूढी फार महत्वाची आहे. ही रूढी तुम्ही मोडता. ही रूढी संलग्नतेशी आहे बऱ्यापैकी, कॉर्पोरेट पॉवर्टीशी आहे चांगल्यापैकी, बरेच त्याच्यात मुद्दे समाविष्ट आहेत. तर तुम्ही ही रूढी मोडता आणि पैसे साठवून ठेवता, ज्याच्यावरनं नंतर भांडणं होतात. काही समूह मग आलिशान नाईट विजिल करतात, आलिशान वर्धापन दिन करतात आणि त्याच्यामध्ये पंचपक्वानांचं जेवण ठेवतात, कारण ते 30-60-10 करत नाहीत. आणि किटी बॉक्स मधला पैसा कशासाठी, हे पुन्हा मी 7व्या रूढीवरती शेअर करीन. त्या उद्दिष्टाच्या पलीकडे जातात. जेवणावळ, खानावळ नाही, म्हणजे खानपान योजना, डीजे, डान्स, ह्याच्यासाठी किटी बॉक्स मधले पैसे नाहीत. अजूनही पीडित असलेल्या मद्यपीपर्यंत येचा संदेश पोहोचवणे 5वी रूढी आपल्याला उद्दिष्ट सांगते. त्या उद्दिष्टासाठी एने जमवलेला पैसा वापरायचा आहे. या सगळ्या रूढी आपण एका वेळी मोडतो. 6व्या रूढीचं कॉर्पोरेट पॉवर्टीचं तत्व आपण मोडलं की या सगळ्या रूढी एका वेळी आपण मोडतो, पुढच्या मागच्या सगळ्या. म्हणून कारभार विषयक स्वायत्तता आहे, मी मागे पण म्हटलं, त्याच्यामध्ये बाकी रूढी पाळून कारभार विषयक स्वायत्तता चालवायची आहे, बाकी रूढी मोडून नाही. किंवा कारभार विषयक स्वायत्तता आहे म्हणून आम्ही बाकी रूढी पाळायची आम्हाला बांधिलकीच नाही, आम्ही ठरवलेलं आहे, असं नाहीये. हे समूहाने आणि हे आध्यात्मिक तत्व आहे. आपल्याकडे कुठचंही शिक्षा नाही. BW म्हणतात की मद्यपाशांनी दिलेल्या प्रचंड वेदना आणि एनी दिलेलं प्रचंड प्रेम आम्हाला शिस्त लावण्यासाठी पुरेसं आहे. तर शिस्त, नम्रता या 2 गोष्टी आपल्यामध्ये असल्या तर आपल्याला कळेल की आपण लाखो रुपये साठवणं किंवा किटीच्या पैशांनी मेजवान्या करणं हे चुकीचं आहे. हे रूढींच्या, वेगवेगळ्या रूढींच्या विरोधात आहे. असो, पुढे जातो. हे कॉर्पोरेट पॉवर्टीचं तत्व महत्वाचं सांगितलं, पुढे जातो. अनुभव काही शेअर करीन मी, कसं आपण नकळतपणे, आता हे कळतपणे जबाबदारी न घेता केलेलं कॉर्पोरेट पॉवर्टीच्या विरोधातलं पैसे साठवणं आणि पैसे उधळणं हे आपण जाणीवपूर्वक करतो असं माझा आरोप आहे. माझा आरोप मनावर घेऊ नका, कारण मी काही याचा प्रवक्ता नाही किंवा मी तज्ज्ञ आहे असं दावा करत नाही. पण माझा आरोप आहे सभासद म्हणून की जे किटी बॉक्स मधल्या पैशांनी मेजवान्या करतात किंवा पैसे साठवून ठेवतात FD मध्ये, ते या 6व्या रूढीचा भंग करतात आणि मग कारभार विषयक स्वायत्ततेचा दुरुपयोग करतात. मी बऱ्याच रूढींमध्ये आरोप केले नव्हते, मी तलवारबाजी बंद केली, पण आज काय माहिती नाही उफाळून आली. दुर्लक्ष करा किंवा लक्ष, मी योग्य बोलतोय की नाही त्याच्यात वरती विचार करा शांतपणे. एक अनुभव शेअर करतो अजून. आमच्या एका आंतरसमूहाने एका पोलीस स्टेशन बरोबर जनजागृतीसाठी तिथे हेल्प डेस्क म्हणजे मदतीसाठी एक टेबल पोलीस स्टेशनमध्ये लावलं की दारुड्यांचे कुटुंब कंप्लेंट करायला आले दारुड्याबद्दल की त्यांना त्या टेबलवरती पोलीस पाठवणार आणि आपण त्या दारुड्याला संदेश द्यायची व्यवस्था करणार, अशासाठी ते टेबल लावलेलं. त्याच्यावरती मागे एक बॅनर लावलेला, त्याच्यावरती त्या पोलीस स्टेशनचं नाव, नंतर ज्या ट्रस्टनी हे सगळं व्यवस्था केलेली त्या ट्रस्टचं नाव आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं नाव एकत्र छापलेलं होतं. त्यामुळे काय झालं ते सांगतो मी. नंतर वर्तमानपत्रामध्ये त्याचा फोटो आला आणि फोटो आल्यानंतर माझ्या परिचयात एक जण, माझ्या नात्यात एक जण
जो ज्याला माहिती आहे मी ए मध्ये जातो तो माझ्याशी गप्पा मारत होता, तेव्हा तो मला म्हणाला, अरे तुमचं ए ती ट्रस्ट चालवते का ए ची ती ट्रस्ट आहे? म्हटलं ना ती ट्रस्ट ए ची आहे ना एनी त्या ट्रस्टचं म्हणजे चालू केले ना ट्रस्टनी एला चालू केले. म्हटलं दोन्ही वेगळे आहेत. नाही, मी तिकडे पोलीस स्टेशनला माझ्या कामासाठी गेलेलो होतो, त्याचं पासपोर्टचं रिन्युअल होतं म्हणून तो गेला होता. तो म्हणाला मी बघितला तुमचा बॅनर आणि तू जातोस मला माहिती आहे म्हणून मी कुतूहलाने बघितलं. तो म्हणाला आणि तिकडे मी बघितलं तिन्ही नावं आणि त्याच्यात एकत्र करत आहेत उपक्रम. कोणाचा तरी माईक म्यूट करायला पाहिजे बघा प्लीज. तर तिघांचा मिळून उपक्रम असं लिहिलेलं होतं. तर काय होतं, हे एचं नाव वापरायला देणं जाणीवपूर्वक आपण करत नाही, पण अप्रत्यक्षपणे जेव्हा असं होतं की एचं नाव कोणाशी तरी जोडलं जातं आणि एचं नाव त्या ट्रस्टसाठी किंवा त्या पोलीस स्टेशनच्या सोबत जोडलं जातं, तेव्हा होतं काय की आपण आपल्या प्रमुख उद्दिष्टापासून दूर होतो. म्हणजे उद्या दारुड्याचं कौटुंबिक भांडण झालं, मारामारी झाली, तरी सुद्धा दारुड्याचं कुटुंब उद्या सांगू शकतो की तुमचं तिघांचं नाव आहे तर तुम्ही याच्यात पडा आणि आमचं कौटुंबिक भांडण सोडवा. आम्हाला माहिती तुम्ही तिकडे मदत करायला बसलात ना, तुम्ही फक्त दारुड्याला येत संदेश द्यायला बसलेला नाही आहात. इथे काय लिहिलंय की दारूने पीडित जे कुटुंब आहेत त्यांनी इथे संपर्क करावा, म्हणजे मग सगळ्या समस्या सोडवायला पाहिजेत. त्यामुळे हे 10व्या रूढीच्या पण विरोधात आहे. तेव्हा परत आठवलं तर हा अनुभव सांगेन. त्यामुळे मुळामध्ये एचं नाव दुसऱ्याबरोबर जोडून छापणं हे आपल्यासाठी घातक आहे की आपण इतर उद्दिष्टांमध्ये गोवले जातो, अडकले जातो आणि आपला गोंधळ निर्माण होऊ शकतो. आणखीन एक अनुभव मी शेअर करीन. एका PI चेअरमननी एका ठिकाणी जनमाहिती सभा आयोजित केली होती. एक कॉल सेंटर होतं, त्या कॉल सेंटरमध्ये जनमाहिती सभा आयोजित केली होती. तर त्या कॉल सेंटरवाल्यांनी आपल्या एच्या आंतरसमूहाच्या PI चेअरमनला सांगितलं की आमच्या इथे दारू तर पितातच, नाईटला जे असतात ते मध्येच जाऊन दारू पितात आणि वगैरे करतात, पण काही जण सिगरेटीतनं काहीतरी घालून पण ओढतात, म्हणजे ड्रग्ज थोडक्यात ते घेतात. तर आम्हाला दोन्हीसाठी करायचे जनजागृती, तर तुम्ही कराल का? आता PI चेअरमननी एक कोऑपरेशन सहकार्य म्हणून NAचा नंबर देऊन मोकळं व्हायला पाहिजे होतं, पण त्या PI चेअरमननी जबाबदारी घेतली आणि NA आणि AAची जनजागृती सभा आयोजित करून दिली त्यांना. आणि मग NAची जेव्हा जनजागृती सभा चालू होती तेव्हा त्या कॉल सेंटरवाल्यांनी आपल्या AAच्या PI चेअरमनला ते पण सेशन चेअर करायला लावलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे प्रशस्ती पत्रक दिलं, खरं प्रशस्ती पत्रक टाळते, स्वतः घेत नाही किंवा आपला एखादा मित्र घेतो, ते नंतर पुढच्या रूढीला शेअर करीन. तर त्या प्रशस्ती पत्रकावरती दारू आणि ड्रग्ज ह्या समस्येसाठी जनजागृती अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी केली, त्यांचे आभार, असं प्रशस्ती पत्रक त्यांनी एला दिलं. आणि मग मी बघितल्यानंतर मी म्हटलं हे काय आहे, हे आपण करतो का ड्रग ॲडिक्शनसाठी अवेअरनेस? तो म्हणतो अरे जाने दे यार, इतना सिरियसली नाही लेने का, असं तो जनमाहिती अध्यक्ष मला म्हणाला. मी म्हटलं ठीक आहे, काय बोलू आता मी. तर जेव्हा आपण दुसऱ्या उपक्रमात सहभागी झाल्याचं दिसतं किंवा आपण दुसरा उपक्रम आयोजित करतो हे दिसतं, त्यांनी फक्त प्रतिष्ठेसाठी केलं. त्या जनमाहिती अध्यक्षाला म्हणजे PI चेअरमनला त्यातून ना पैसा मिळणार होता, ना त्याला काय प्रतिष्ठा, म्हणजे असं काही त्याचं नाव समाजात मोठं होणार नव्हतं, पण केवळ अहंकार, प्रतिष्ठा कोणत्या प्रकारची की मला कोणीतरी मदत मागितली आणि मी केली, बस विषय संपला. ड्रग ॲडिक्टचा जीव वाचणार असेल तर काय हरकत नाही, काय मला तुम्हाला शिव्या द्यायच्या त्या द्या, आत्ता राजीनामा देऊ का, आत्ता स्टेप डाऊन होऊ का, ही त्याची भाषा असायची. की काय पटलं नाही का मी केलेलं, आत्ता स्टेप डाऊन होऊ का, आणि सेवेमध्ये यायला कोणी तयार नाही. बाकीचे म्हणे ठीक आहे यार चल जाऊ द्या, अमर फार बोंबाबोंब करू नकोस. तर हे चलताय जाने दो, ह्याच्यामुळे काय होतं, आपण हळूहळू आपलं उद्दिष्ट विस्तारित करत जातो. ड्रग्ज आणि दारू, मग आणखीन काहीतरी ऍड होतं. यामुळे परत 5वी रूढी मोडते, फक्त 6वी रूढी नाही. एचं नाव वापरायला दिलं NAवाल्यांना नाहीच, मुळात त्या कॉल सेंटरवाल्यांना वापरायला दिलं NAचं पण अवेअरनेस करायला. NAवाल्यांनी काही चूक केली नव्हती त्याच्यामध्ये. तर
आपण ही सावधगिरी बाळगायला पाहिजे की सहकार्य म्हणून की बाबा हा NA चा नंबर आहे, तुम्ही त्यांना बोलवा, आमची अवेअरनेस झाल्यावर त्यांची करू द्या किंवा त्यांची झाल्यावर आम्ही करू. दोन्ही फेलोशिप वेगवेगळ्या आहेत हे स्पष्ट सांगायला पाहिजे होतं, जे झालं नाही. आणखीन एक अनुभव शेअर करीन. एका आंतरसमूहाचं ऑफिस होतं. आता बघा, मालमत्तेवरनं किती छोट्या 2 अनुभव सांगणार आहे मी मालमत्तेवरनं, की जर आपली खरंच मालमत्ता असती तर आपण काय केलं असतं. आंतरसमूहाचं ऑफिस होतं. मुळात आंतरसमूहाचं ऑफिस म्हणजे त्यांना कोणीतरी विनामूल्य वापरायला दिलेलं, त्यांचं स्वतःचं नाहीच, कारण आपण विकत घेत नाही जागा ना. आंतरसमूह त्या जागेचं भाडं देत होतं, विनामूल्य वापरत होतं. त्याच्यात दुसऱ्या सर्व्हिस बॉडीनी ऑफिस चालू केलं, दुसऱ्या सर्व्हिस बॉडीनी तिथे ऑफिस चालू केलं आणि काही दिवसांनी ते ऑफिस बंद झालं. म्हटलं काय झालं, का बंद केलं? नाही म्हणे, आंतरसमूहाने सांगितलं इथे हे ऑफिस नाही पाहिजे. काय अंतर्गत काही कारणं असतील, रास्त असतील, योग्य असतील, अयोग्य असतील, कारणं काही असतील, पण आंतरसमूहाचं ऑफिस म्हणून आंतरसमूह त्यांना जा म्हणू शकलं. विचार करा, जर अशी याची मालमत्ता असती, जर जागा आपण विकत घेतल्या असत्या. एक नवागत होता जो दारू पितच होता, मध्ये येत होता पण दारू पित होता. त्यांनी एकदा आम्हाला सुपर मीटिंगमध्ये कल्पना सांगितली की तुम्ही ठाण्यामध्ये काय एक समूह इकडे, एक समूह तिकडे, एक समूह तिकडे. तो बँकेत नोकरीला होता. कोणाचा तरी माईक अनम्यूट झालाय जरा प्लीज बघा. तर तो बँकेत नोकरीला होता. तो म्हणाला काय समूह एक इकडे, एक तिकडे, एक तिकडे, आपण लोनसाठी अप्लाय करू, मी पास करायसाठी प्रयत्न करतो, आपण एक बिल्डिंग विकत घेऊया किंवा जमीन विकत घेऊन बिल्डिंग बांधूया. तळमजल्याला हा समूह, पहिल्या मजल्याला तो समूह, दुसऱ्या मजल्याला तो समूह, मोठे हॉल, हे ते, जागा विकतच घेऊया. आम्ही सगळे हो म्हणालो, हो करूया. आणि तो त्याचा अपमान होऊ नये किंवा तो दुखावला जाऊ नये म्हणून तो गेल्यानंतर आम्ही पोटभर हसलो. पण या एका विषयावरनं लक्षात घ्या की जर आंतरसमूहाचं मालकीचं ऑफिस असेल किंवा समूहाचं मालकीचं ऑफिस असेल किंवा मालकीची जागा असेल तर त्या मालकीच्या जागेवरनं काय हाणामारीपर्यंत प्रकरणं जाऊ शकतात. जर फुकट मिळालेल्या जागेमध्ये आपण दुसऱ्याला शिरकाव करून देत नाही, आपल्या येचच दुसऱ्या सर्व्हिस करणाऱ्यांना शिरकाव करून देत नाही, तर आपण आपल्या मालकीचं असतं तर आपण काय केलं असतं हा विचार करा. आणखीन एक तत्सम अनुभव सांगतो. एका समूहाचं एका ठिकाणी मीटिंग चालतात, विनामूल्य जागा वापरतात, म्हणजे फुलना फुलाची पाकळी देतात, त्याला काय अर्थ नाही, ते 7व्या रूढीच्या वेळी शेअर करीन. विनामूल्य जागा वापरतात, त्याच्यामध्ये त्यांनी खुर्च्या विकत घेतलेल्या आहेत आणि त्या ग्रुपच्या खुर्च्या आहेत, त्या खुर्च्या मीटिंगसाठी वापरतात. 100 खुर्च्या काहीतरी आहेत, त्या मीटिंगसाठी वापरतात. तिकडे त्याच झोनमधल्या आंतरसमूहाचं पण ऑफिस आहे आणि एक कसलं तरी आंतरसमूहाचा कार्यक्रम होता आणि त्याच्यासाठी ते म्हणाले की आम्ही या खुर्च्या वापरू. आंतरसमूह त्यांच्या मासिक सभेला वापरतच होता, तर आम्ही या खुर्च्या वापरू. तर त्या समूहाच्या IGRनी सांगितलं आमच्या समूहाची तुम्हाला परवानगी घ्यायला लागेल खुर्च्या वापरायला. बघा, जागा विनामूल्य, जागा चर्चची, म्हणजे इतर ठिकाणी आपल्या मीटिंग होतात, मी कुठच्याही धर्माचा पुरस्कार करत नाहीये. जागा चर्चची फुकट, त्याच्यामध्ये समूहाच्या मीटिंग होतात, त्यामध्ये खुर्च्या, त्याच्यामध्ये त्या खुर्च्या फक्त त्या समूहाच्या मालकीच्या असल्यामुळे त्याच समूह ज्या आंतरसमूहाच्या अंतर्गत आहे त्या आंतरसमूहाच्या कार्यक्रमाला तो IGR सांगतो आमच्या समूहाची तुम्हाला परवानगी घ्यायला लागेल. आणि त्या समूहाच्या बिझनेस मीटिंगमध्ये एका ओल्ड टायमरनी मुद्दा मांडला की नाही द्यायच्या, त्यांना सांगा भाड्याने आणा, नाही द्यायच्या खुर्च्या आम्हाला. ते जाऊ द्या की बाकी सभासद सुज्ञ होते, ते म्हणाले काय त्या खुर्च्या काय बाजूलाच ठेवणार ना, तेव्हा काय करणार त्या खुर्च्या, काय हरकत नाही वापरायला, आणि आपलाच आंतरसमूह आहे ना, काय हरकत आहे. असं करून सगळ्या सभासदांनी मग ग्रुप कॉन्शन्स, अर्थात आपल्याकडे ग्रुप कॉन्शन्स होतच नाही, बरेच ठिकाणी दादागिरीचं बहुमत होतं, पण त्यावेळी ते दादागिरीचं बहुमत किमान तत्वाच्या बाजूनी होतं आणि त्या आंतरसमूहाला त्या खुर्च्या वापरायला दिल्या गेल्या. पण विचार करा, फक्त मालकीच्या खुर्च्या म्हणून पैसा, प्रतिष्ठा, मालमत्ता ह्याच्यावरनं जे राडे होऊ शकतात, त्याच्यामुळे आपण आपल्या प्रमुख उद्देशापासून, उद्देश काय होता समूहाचा की दारुड्यांपर्यंत याचा कार्यक्रम पोचवायचा. आंतरसमूह जो कार्यक्रम करणार होता त्याच्यात उद्देश काय होता, दारुड्यांपर्यंत याचा कार्यक्रम, म्हणजे उद्देश एकच, फेलोशिप तीच, पण खुर्च्या कोणाच्या ह्याच्यावरनं तुमचा कार्यक्रम झाला नाही तरी चालेल आमच्या परवानगीशिवाय. म्हणून पैसा, प्रतिष्ठा, मालमत्ता, असंख्य अनुभव मला सुचले नाहीत, मी
माझ्या व्यक्तिगत, आता हे सांगणं चुकीचं आहे, पण माझ्या व्यक्तिगत काही कामामध्ये 2-4 दिवस खूप व्यस्त आहे. त्याच्यामुळे जेवढे अनुभव सुचले मी लिहून काढले आणि जेवढे मुद्दे सुचले लिहून काढले मी प्रामाणिकपणे कायमच जाहीरपणे कबूल करतो. मला असं लपाछपीचे खेळ आवडत नाहीत. पुढचा अनुभव सांगतो. आंतरसमूहाचं ऑफिस महानगरपालिकेच्या जागेत आहे का? आणि मग महानगरपालिकेची परवानगी पाहिजे ना ते वापरायचं तर मला एका सभासदांनी, आमच्याकडे आम्ही प्रयत्न करणार होतो म्हणून एका सभासदांनी त्या महानगरपालिकेचा आणि आंतरसमूहाचा जो करार झालाय त्याची कॉपी पाठवली. मी प्रामाणिकपणे मागितली. मला काय म्हणजे ढुंढळ किंवा खोड्या काढायच्या नव्हत्या. आम्हाला प्रयत्न करता येतील म्हणून मी ते मागितले आणि मी ते वाचत होतो. त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की आंतरसमूह म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमस आणि अमुक शहराचा आंतरसमूह संयुक्तपणे व्यसनमुक्तीसाठी उपक्रम करतायत, त्यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमसला जागा दिलेली आहे. बघा, व्यसनमुक्ती शब्द वापरलेला आहे, मद्यमुक्ती नाही, मद्यपाशातून मुक्ती नाही, व्यसनमुक्ती, आणि संयुक्तपणे करत आहेत म्हटल्यानंतर आंतरसमूह महानगरपालिकेचे सगळे नियम अप्रत्यक्षपणे त्या ऑफिसला लागू झाले. उद्या जर महानगरपालिकेने सांगितलं, सांगणार नाहीत, ही देवाची कृपा, सांगितलं नाही आजपर्यंत ही देवाची कृपा, की एखाद्या जुगार मुक्तीसाठी किंवा ड्रग्ज मुक्तीसाठी उपक्रम राबवायचा आहे आणि तुम्ही ती जनजागृती करायची आहे, तर तो आंतरसमूह नाही म्हणू शकणार नाही. नाही म्हणाले तर बाहेर काढणार त्यांना, किंवा नाही म्हणाले तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते की तुम्ही करार काय केलायत आणि त्याच्यावर सह्या केल्यात ते बघा, की व्यसनमुक्तीसाठी म्हटल्यानंतर तुम्हाला हे करायला पाहिजे. तर आपण मूलभूत उद्दिष्टापासून बाहेर जातो. जेव्हा आपण पैसा म्हणजे फक्त पैसा कमवणं नाही, पैसा वाचवणं सुद्धा, जे मी म्हटलं विनामूल्य जागेमध्ये मीटिंग करणं, मी पुढच्या रूढीत बोलून सांगितलेलं पण या विषयाशी धरू नये म्हणून सांगतो. विनामूल्य जागेत जेव्हा तुम्ही तुमचा उपक्रम राबवता तेव्हा तुम्ही त्या जागेच्या व्यवस्थापनासाठी किंवा मालकासाठी बांधील होता, आणि जर तुम्ही करार करताना दुर्लक्ष केलं तर मग त्या करारात तुम्ही बांधले जाता. जर तुमचा करार म्हणतो व्यसनमुक्तीसाठी तुम्ही संयुक्तपणे काम करताय आणि ते सुद्धा सरकारी व्यवस्थापन आहे, जर तुम्ही नकार दिलात तर ते व्यवस्थापन तुमच्यावर कारवाई करू शकतात. खरंच आपल्यावरती देवाची कृपा आहे की बरेच वर्ष झाली त्या कराराला, पण अजून तरी त्या महानगरपालिकेने मी जाणीव करून दिली, तिथल्या स्थानिक विभागीय विश्वस्ताला याच्या पण जाणीव करून दिली, तिथल्या आंतरसमूहाच्या पदाधिकाऱ्याला पण जाणीव करून दिली की हा मुद्दा अंगलट येऊ शकतो. बदल केलाय की नाही मला माहिती नाही, आणि अंगलट येऊ नये ही मी प्रार्थना करतो. मी दारू पित असताना काय करायचो, मी प्रार्थना करायचो की यांची वाटच लागू दे, म्हणजे यांना कळेल अमर काय सांगतोय. आज मी ते करत नाही, कारण हेच नुकसान आहे, माझं नुकसान आहे, माझं त्याच्यात स्वहित अडकलेलं आहे, मला जिवंत राहायचंय म्हणून हे नाही राहायला पाहिजे. म्हणून मी प्रार्थना अशीच करतो की अंगलट येऊ नये. पण अशा गोष्टी अंगलट येतात, काय फार उहापोह करायची गरज आहे, काय शब्दच्छल करायचा, काय छोट्या छोट्या कीस पाडायचा. अगदी हिंदीमध्ये जी म्हण आहे, मुहावरा आहे की बाल की खाल निकालना, तसं काय करायचं. पण तसं अंगाशी येऊ शकतं. आपल्याकडे उदाहरणं आहेत, झालेलं आहे, अंगाशी आलेलं आहे, मागे एकदा मी शेअर केलेलं आहे. पुन्हा एकदा 10व्या पायरीच्या वेळी तो अनुभव शेअर करणार आहे की किती अंगाशी आलं, कोर्टापर्यंत जायला लागलं आपल्याला. आणखीन एक अनुभव शेअर करतो. सभासदांनी शेअरिंगमध्ये काय बोलावं आणि काय बोलू नये हे मी बरेच वेळा शेअर करतो की शेअरिंग हा अधिकार आहे, त्याप्रमाणे शेअरिंग ही जबाबदारी पण आहे. त्यामुळे आपल्या शेअरिंगमध्ये आपण कुठच्याही इतर उद्दिष्टाचा किंवा कुठच्याही इतर उपक्रमाचा उल्लेख करत नाही ना. आपण जेव्हा सभासद म्हणून मीटिंगमध्ये शेअर करतो तेव्हा अप्रत्यक्षपणे आपण एचं प्रतिनिधित्व करत असतो. अप्रत्यक्षपणे, प्रत्यक्षपणे नाही. प्रत्यक्षपणे प्रतिनिधित्व कोण करत असतो? चेअरमन, सेक्रेटरी. पण तोच बिचारा म्हणू, कारण नालायक म्हणण्याचा अधिकार नाही मला, तोच बिचारा जबाबदारी विसरलेला असतो. जेव्हा एखादा सभासद सिगरेट, तंबाखूजन्य पदार्थांवरती शेअरिंग करतो की माझी सिगरेट पण सुटली, एमुळे माझे इतर समस्या सुटल्या, माझ्या आर्थिक समस्या सुटल्या, हे जेव्हा तो शेअर करतो तेव्हा त्या सभासदाला न दुखावता त्याचं शेअरिंग संपल्यानंतर सेक्रेटरीची जबाबदारी आहे
हे सांगणं, सिंगलनेस ऑफ पर्पज, की सभासदाला फायदा झालाय एच्या कार्यक्रमाचा त्याच्या निजी जीवनात म्हणून तो शेअर करतोय, पण एचा सिंगलनेस ऑफ पर्पज आहे, मद्यपाशातून मुक्ती, एवढंच एचं उद्दिष्ट आहे. ए इतर समस्यांपासून मुक्ती करून द्यायला मार्ग दाखवायची जबाबदारी घेत नाही. हे प्रत्येक वेळी असं घडतं तेव्हा सेक्रेटरीनी शेअर करायला पाहिजे, त्या शेअररला न दुखवता. पण शेअररही आपली जबाबदारी विसरतो आणि सेक्रेटरीही आपली जबाबदारी विसरतो. एका ठिकाणी एका सभासदांनी शेअरिंग केलं की दारुडे ज्यांची सायकल ब्रेक होत नाही म्हणजे काय, की तो थांबतच नाही, सकाळ दुपार संध्याकाळ पितच असतो, शुद्धीत आला की पितो. BW पण म्हणतात बिग बुकमध्ये, पण बिग बुक नंतर रूढी बनल्यात हेच सभासदांच्या लक्षात येत नाही. बिग बुक लिहिल्यानंतर काही अनुभव 10 वर्ष घेतल्यानंतर BW यांच्या लक्षात आलं आणि इतर सभासदांच्या लक्षात ठेवा, रूढी या कॉन्फरन्समध्ये मान्यता प्राप्त आहेत. म्हणून रूढी BWनी लिहिल्या असतील तर एकट्याने लिहिल्या त्याला काय चुकलं असेल, किंवा काही सभासदांनी लिहिले असतील तर चुकलं असेल, असं नाहीये. रूढी या कॉन्फरन्सनी मान्यता प्राप्त केलेल्या आहेत. म्हणून 10 वर्ष अनुभव घेतल्यानंतर लक्षात आलं की बिग बुकमध्ये काही गोष्टी लिहिल्यात त्या केल्या तर आपण आपल्या प्रमुख उद्दिष्टापासून लांब जातो, त्यामुळे नाही करायला पाहिजे. म्हणून ए काय करत नाही हा आपण लेख छापला, जो आपण वापरतो आपल्या GSO न्यूयॉर्क, GSO इंडिया तुम्ही ओपन केलं तर व्हॉट ए डज नॉट डू हे लगेच येतं, पहिले आलं पाहिजे. इंटरग्रुपचे पण वेबसाईट असतील कुठच्या तर त्यांना सुचवीन मी एक सभासद म्हणून प्रेमाने नम्रपणे, की तुमची वेबसाईटचं पहिलं पेज ओपन झाल्यावर व्हॉट ए डज नॉट डू हे आलं पाहिजे, आणि स्थानिक भाषेमध्ये आलं तर उत्तम. तर एका सभासदांनी शेअर केलं की दारुड्यांची सायकल ब्रेक होत नाही तर त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात ऍडमिट करायला पाहिजे. कुटुंब जेव्हा आपण 12 स्टेपिंगला जातो आणि सांगतो अहो हा थांबतच नाही, याला कुठे मध्ये पाठवणार, तर सभासद स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतात आणि त्याला व्यसनमुक्ती केंद्रात ऍडमिट करतात. ही रूढी सांगते दुसऱ्या उपक्रमाला एचं नाव देऊ नये. आता एचं नाव देऊ नये म्हणजे व्यसनमुक्ती केंद्राला एचं नाव देऊ नये नाही, दुसरा उपक्रम कुठचा एनी हाती घेऊ नये आणि दुसऱ्या उपक्रमाला एचं नाव देऊ नये, दोन्ही एकच. त्यामुळे दुसरा कुठचा उपक्रम आपण राबवणं म्हणजे पुन्हा तेच झालं. त्यामुळे शेअरिंगमध्ये सुद्धा असं सांगणं की व्यसनमुक्ती केंद्रात ऍडमिट करायला पाहिजे हे सत्य आहे, वास्तव आहे. ह्याच्यात काय मी पुन्हा सांगतो, एक भारतीय नागरिक म्हणून मी इथे बोलू शकत नाही कारण हे मीटिंगमध्ये शेअर करतोय, पण सांगतो कारण विषयाला संदर्भ मिळावा म्हणून, की सायकल ब्रेक होत नाही त्याला वैद्यकीय उपचाराची गरज आहे, पण वैद्यकीय उपचाराचं आपण प्रवक्ता बनणं, वैद्यकीय उपचाराचं समर्थन करणं, वैद्यकीय उपचार सुचवणं आपलं काम नाही. आपण काय करायला पाहिजे, जर ते म्हणाले की ह्याची दारूच थांबत नाहीये मग काय ए मध्ये पाठवणार, तर आपण सांगायचं तुम्ही डॉक्टरशी, तुमच्या फॅमिली डॉक्टरशी बोला, बघा ते काय म्हणतात. बट नॅचरली फॅमिली डॉक्टर त्यांना व्यसनमुक्ती केंद्र सुचवणार, बट नॅचरली म्हणजे त्याला जी मदत पोचवायची ती पोचणार. आणि आपण रूढी न मोडता पोचवू शकतो, पण आपण रूढी मोडतो, आपण दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करतो आणि ते परत 10व्या रूढीचा भंग आहे. बाह्य विषयात एनी ढवळाढवळ करूच नये. त्यामुळे असं शेअरिंगमध्ये सुद्धा समर्थन करणं की व्यसनमुक्ती केंद्राची गरज आहे हे आपलं काम नाही. म्हणून शेअरिंग ही इज अ रिस्पॉन्सिबिलिटी, या भागात ते बसत नाही. आणि जर शेअरर भावनेच्या भरात विसरला तर ती सेक्रेटरी जो चेअर करतोय मीटिंग त्याची जबाबदारी आहे, कारण तो 100% त्यावेळी एचा प्रतिनिधी असतो, शेअरर अप्रत्यक्षपणे असतो, पण चेअर करणारा 100% तेव्हा एचा प्रतिनिधी असतो. तर त्यांनी हे एची रूढी प्रेमाने शांतपणे शेअररला न डिस्टर्ब करता सांगायला पाहिजे. आणखीन एका एच्या माजी विश्वस्तांनी एकदा आंतरसमूहाला सुचवलं की आपण ए तर्फे डिटॉक्सचे कॅम्प घेऊया, आणि नशीब म्हणजे माझ्या कानापर्यंत आलं. आणि मी तेव्हा PI चेअरमन होतो आणि मला माझी विश्वस्तांनी सांगितलं, माझी विश्वस्त होता का तेव्हा तो कार्यकाळ चालू होता त्या विश्वस्ताचा, त्यांनी मला सांगितलं आपण डिटॉक्स कॅम्प घेऊया. म्हटलं आपण घेऊ शकत नाही. तर त्यांनी सांगितलं आपण रोटरी क्लबला सांगूया की तुम्ही डिटॉक्स कॅम्प घ्या
आम्ही सगळी जबाबदारी घेतो. म्हटलं आपण तेही करू शकत नाही. तो म्हणाला, अरे काहीतरी ज्यांची सायकल ब्रेक होत नाही, ज्यांना डिटॉक्सची गरज आहे, त्यांना मदत तर पोचायला पाहिजे ना. म्हटलं तुम्ही तेच करताय जे BWनी सुरुवातीला विचार केला आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं चुकीचं आहे. तो म्हणाला मग करायचं काय. म्हटलं तुम्ही भारतीय नागरिक म्हणून रोटरी क्लबचे जर सभासद असाल तर तुम्ही तिकडे हा रोटरी क्लबचा सभासद म्हणून मुद्दा मांडा की आपण डिटॉक्स कॅम्प घेऊया. हे नाही सुचवू शकत. तुम्ही रोटरी क्लबचे सभासद असाल तर तुम्ही डिटॉक्स कॅम्प घेऊया असं त्या रोटरी क्लबमध्ये सुचवा. मग रोटरी क्लबनी पूर्ण निर्णय घेऊ दे, पूर्ण डिटॉक्स कॅम्पची जबाबदारी घेऊ देत, सगळं डिटॉक्स कॅम्पची व्यवस्था करू देत. आपण तिथे केवळ जे डिटॉक्ससाठी दारुडे ऍडमिट होतील, कारण डिटॉक्ससाठी ड्रग ऍडिक्ट पण ऍडमिट होऊ शकतात त्या कॅम्पमध्ये, तर जे दारुडे डिटॉक्ससाठी ऍडमिट होतील त्यांना आपण याचा संदेश जाऊन देऊ शकतो. बाकी आपण काही करू शकत नाही. हे मी त्या विश्वस्ताला सांगण्याची वेळ आली. त्याच्यामुळे विश्वस्त असेल एचा माजी अध्यक्ष असेल किंवा एचा सभासद असेल, तो एचं आणि दारुड्याचं भलं करण्याच्या मोहापायी रूढीभंगाचा विचार करू शकतो. आणि अशा वेळी आपण त्याला नम्रपणे जबाबदारीची जाणीव करून देणं आपलं काम आहे. तर या रूढीवरती मला जे सुचलं, मला वाटलेलं लवकर शेअरिंग संपेल, नाही थोडा वेळच लागला, पण या रूढीवरती मला जे सुचलं ते मी शेअर केलं. आपण शांतपणे ऐकलं. आयोजकांनी मला बोलायची संधी दिली. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.